आलिशान कारमधून गुटखा तस्करीचा पर्दाफाश. 28,88,000चा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत श्रीगोंदा तालुक्यात गुटखा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, 2 चारचाकी वाहने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 28,88,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 4 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 29 जून रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढेकरवाडी येथे छापा टाकला. छाप्यादरम्यान एका कारमधून दुसऱ्या कारमध्ये गोण्या भरताना 3 जण आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अमोल जाधव, अनिल कुरुमकर आणि फरहान बेपारी यांना ताब्यात घेतले. चौकशीत हा प्रतिबंधित गुटखा सांगली जिल्ह्यातील जत येथून आणल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात दीपक लोखंडे, अपू, माजिद आणि शोएब तांबोळी यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. कारवाई दरम्यान RMD, विमल पान मसाला, सुगंधी तंबाखू, अल्काझार आणि स्विफ्ट या 2 कार, रोख रक्कम तसेच मोबाईल असा एकूण 28,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी महाफोकसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.